नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान मार्केटची दिशा काय असू शकते आणि महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स काय आहेत हे पाहणार आहे. त्या अगोदर पाठीमागच्या आठवड्यामध्ये ही जी लाईन दिसते तुम्हाला त्याविषयी आपण डिस्कशन केलेलं होतं की कोणत्याही कंडिशनमध्ये जर ही लाईन ब्रेक झाली तरच एखादा सेल साईडचा ट्रेड किंवा मार्केटमध्ये थोडाफार फॉल ज्याला आपण म्हणतो ना तो पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अदरवाईज आपण अपसाईडचेच ट्रेड प्लॅन करणार आहे आणि त्यासाठीची जी लेवल होती ती डिस्कस केलेली होती 25,860. जसं 25,860च्या वरती निघणार आहोत तर 26,000 ही फक्त एक फॉर्मॅलिटी असणार आहे आणि त्यानंतर आपण 26,200-250 या लेवलपर्यंत जाऊ शकतो आणि एक्झॅक्ट आपण 26,250 पर्यंत गेलेलो आहोत. अजून जास्त काही चांगली न्यूज असेल तर आपण जे टार्गेट ठेवलेलं होतं ते होतं 26,600, जे की खरं तर मंथली बेसिसचं टार्गेट आहे. आज आपण मंथली बेसिसवरती चर्चा नाही करणार आहे. अजून एक कॅन्डल आहे या महिन्याचं क्लोजिंगसाठी, ते झालं की आपण पाहूयात. आणि येणारा जो आठवडा आहे ना तो 4 दिवसांचा आहे, कारण का त्यामध्ये 2 ऑक्टोबरला गांधी जयंती येत आहे आणि गांधी जयंतीनिमित्त त्या दिवशी म्हणजे बुधवारी मार्केट बंद असणार आहे. म्हणजे सोमवार मंगळवारी तुम्हाला 2 एक्सपायरी फिन निफ्टी आणि बँक निफ्टी याला सामोरं जावं लागणार आहे आणि बुधवारी सुट्टी, गुरुवार शुक्रवार असे 4 दिवसाचं कामकाज होणार आहे. आपण नेहमी ॲनालिसिस करत असतो, प्रत्येकाला ट्रेडिंग जमत असते, ट्रेडिंगमध्ये जास्त काही उचनीच होत नसते प्रत्येकाकडून. सगळ्यात जास्त महत्त्वाचा फरक कुठे पडत असतो तर त्यांची जी सायकोलॉजी आहे किंवा डिसिप्लिन जे आहे ना त्याच्यामध्ये खूप जास्त फरक पडत असतो. आणि गेला 1 आठवडाभर किंवा 2 आठवड्याचं जर कामकाज पाहिलं, मागच्या आठवड्यातील 2 ते 3 दिवस असे होते ना पूर्ण दिवस ऑप्शनचे प्राईस काहीही होताना पाहायला मिळाले नाही आहे. म्हणून तुम्ही पुटमध्ये बसा किंवा कॉलमध्ये बसा, दोघेही हळूहळू निगेटिव्ह होताना तुम्हाला पाहायला मिळत होते. किंवा बऱ्याच वेळा आपण असंही पाहिलेलं आहे की तुमचा कॉल ITM आहे, इन द मनी झालेला आहे, परंतु जी इंट्रेन्सिक व्हॅल्यू असायला पाहिजे ना ती दिसत नाही आहे. ट्रेडिंगविषयी नेहमीच आपण चर्चा करतो की याच्यावरती गेल्याच्यानंतर खरेदी केलं पाहिजे, त्याच्या खाली गेलं तर विकलं पाहिजे किंवा शॉर्ट साईडची पोझिशन, शॉर्ट कवरिंग असेल, कॉल वाइंडिंग असेल, तर याविषयी चर्चा होते. परंतु हा सगळ्यात महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे ट्रेडिंगमध्ये, ज्याच्याकडे थोडंफार दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळेच रोज तुम्ही ज्यावेळेस तुमचं अकाउंट ओपन करता ब्रोकरिंगचं त्यावेळेस तुमच्या काय लक्षात येत असेल, तुम्हाला तिथे मेसेज आलेला असतो की 90% ऑप्शन बायर, खास करून तिथे डेरिव्हेटिव्ह विषय असतं, परंतु खास करून ऑप्शन बायर हे लॉसमध्ये आहेत. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं. या आठवड्यामध्ये हे 1-2-3 वेळा घडलं आहे, म्हणून मी आज सुरुवातीलाच आपलं नेहमी आपण ॲनालिसिसवरतीच लक्ष देत असतो, परंतु मी हे सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न करतो. मार्केट ओपन झालं ना तर तुमच्या एक गोष्ट नेहमी लक्षात येते, जर पहिल्या 15 मिनिटानंतर तुम्ही ATM किंवा अगदी एखादा ITM जिथे मार्केट चालू आहे ना तो कॉल आणि पुट, शक्यतो ATM करा, कॉल आणि पुट घेतले दोन्हीही, जर दोन्ही निगेटिव्ह असतील पहिले 15 मिनिटानंतर चेक करा, तर एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट ज्या पद्धतीची तेजी मार्केटमध्ये आहे ना त्यानंतर हे दोन्हीही निगेटिव्ह असतील ना तर त्या दिवशी तुम्हाला ऑप्शनमध्ये काहीही मिळणार नाही. या पद्धतीचं मार्केट होण्याची खूप जास्त शक्यता असते आणि मग इथेच तुम्हाला सगळ्यात मोठा लॉस होत असतो. कारण का अशा मार्केटमध्ये काय होतं ना, तुमचा कॉल वाढतोय ना तुमचा पुट वाढतोय आणि संधी दोन्हीकडे मिळत असते. या पद्धतीचं मार्केटचं फॉर्मेशन असतं आणि काय होतं, तुम्ही इथं आल्यानंतर कॉल घेता, इथं आल्यानंतर पुट घेता, किंवा इथे आल्यानंतर तुम्हाला वाटतं आता ब्रेकआउट आला मी कॉल घेतो, इथे आल्याच्यानंतर वाटतं ब्रेकडाऊन होतं मी पुट घेतो, आणि दोन्हीही जरीही मार्केट तुमच्या बाजूने गेलं तरीही तुम्हाला प्रॉफिट होत नाही आणि कंटिन्यू मल्टिपल टाईम तुमचा ट्रेड होत असतो. म्हणून याच्या आधारावरती तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या क्वांटिटी सध्याला मॅनेज केलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की आपल्या क्वांटिटी सेम असल्या पाहिजेत प्रत्येक ट्रेडसाठी, परंतु ज्यावेळेस या पद्धतीचं फॉर्मेशन आहे ना तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जर हे तुम्हाला दिसतंय सकाळ तर त्या दिवशी तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या ज्या क्वांटिटी आहे, जर समजा तुम्ही 10 लॉटने काम करत असाल ना तर ते 2 ते 3 लॉटनेच अशा दिवशी काम करा ज्या दिवशी आपल्याला वाटतंय की मार्केट साईडवेज जाऊ शकते किंवा कॉलमध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही नक्कीच याच्यामध्ये चुकीचं होऊ शकत नाही का, होऊ शकता, मार्केट काय होईल, मूव्ह होईल, तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 लॉटने प्रॉफिट तरी होईल. फक्त काय होणार आहे, इथे तुमचा लॉस मिनिमाइज होऊ शकतो आणि मग अल्टिमेट ज्यावेळेस तुम्ही महिन्याच्या शेवटी, आठवड्याच्या शेवटी हिशोब कराल ना तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि तोच सगळ्यात मोठा इम्पॅक्ट क्रिएट करत असतात. आपल्याकडे या गोष्टी आपण जाणीवपूर्वक किंवा दुर्लक्षपणे टाळत असतो, याच्याकडे लक्ष जात नाही, परंतु या खूप महत्त्वाच्या आहेत आणि या मार्केटमध्ये तर नक्कीच आहेत. कारण का सध्याला आपण टॉपला बसलेलो आहोत. आता हे सांगू शकत नाही की आपण इथे टॉप आहे,
इथे असताना आपल्याला वाटलं तो टॉप आहे, इथे असतानाही वाटलं तो टॉप आहे, आत्ताही वाटतं टॉप आहे. मग हा टॉप अजून वरती जातोय किंवा इथून एक प्रॉफिट बुकिंग येत आहे का? जर तुम्ही या सिच्युएशन पाहिलं किंवा अगदी इथून पाहिलं म्हणजे जवळजवळ 19,000च्या नंतर जी काही मार्केटमध्ये मुवमेंट आहे ना, चांगलं प्रॉफिट बुकिंग नाही आहे. ही एक कॅन्डल दिसत असेल ती बजेटची आहे. इथे एक गॅप डाऊन आहे, परंतु त्यानंतरची कॅन्डल ग्रीन बनली आहे आणि मार्केट कंटिन्यूअस वरती जाते. म्हणजे एक सायझेबल प्रॉफिट बुकिंग कुठेही आलेलं नाही आहे. ते कधीही येऊ शकतं. ते आज येईल, उद्या येईल, 6 महिन्यांनी येईल, वर्षभराने येईल, हे आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण जो ट्रेंड आहे ना त्याच्याबरोबर जाणार आहेत. म्हणून आपल्याला या पद्धतीचे काही ॲडजस्टमेंट आता शिकून घ्यावे लागतील, खास करून ऑप्शन बायरने. ऑप्शन सेलरला तर याच्यामध्ये फायदा होतो, परंतु खास करून ऑप्शन बायरने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि जर तुमच्यापैकी काही लोक नवीन ऑप्शन सेलर बनत असतील पहा, त्यांच्यासाठी तर परिस्थिती सध्याला खूप वाईट आहे. म्हणजे हे गेल्या काही वर्षांपासून सांगितलं जातं की बघ जे नवीन असतील 2-3-4 वर्षांपासून की ऑप्शन बायरला पैसे बनत नाही आहेत, पण सेलरला मात्र मजबूत पैसे बनतात. पण या गुरुवारची आठवा किंवा त्याच्या मागच्या गुरुवारची जी काही शॉर्ट कव्हरिंग आलेली आहे आणि त्याच्यानंतर एक बँक निफ्टीच्या एक्सपायरीमध्येही तुम्ही शॉर्ट कव्हरिंग पाहिलेली आहे, किंवा या आठवड्याचा जाऊन जर तुम्ही चेक केलात तर फिन निफ्टीचा एक ऑप्शन होता, अगदी 12 रुपये होता, 2 मिनिटाची त्याची कॅन्डल होती, 146चा त्याचा हाय बनलेला होता. 12 मिनिटं ते 146, म्हणजे 12 पट तो फक्त 2 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये झालेला होता. आपण नॉर्मली तुम्ही 5 मिनिटाची कॅन्डल चेक करत असाल, पण कधी कधी अशा वेळेस तुम्ही 1-1 मिनिटाची कॅन्डल लावून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, मी आज ॲनालिसिस सोडून या गोष्टी का डिस्कस करतोय, कारण का बऱ्याच वेळा तुमचं ॲनालिसिस बरोबर येतं. म्हणजे काय होतंय पहा, इथून आपण ग्रीन कॅन्डलसाठी ट्रेड बनवला, इथे बनवला, परंतु या सिच्युएशनमध्ये जे काही तुम्ही ऑप्शन घेतले ते तुम्हाला पूर्णचे पूर्ण प्रॉफिट दिलेलं आहे का? नाही. कारण का काय होतंय, समजा तुम्ही 100ला एखादा ऑप्शन घेतला, दुसऱ्या दिवशी मार्केट वाढलंय, तो 150ला गेला आहे, तिसऱ्या दिवशी मार्केट साईडवेज राहिले, परंतु हा पुन्हा 70-80ला किंवा 90ला आलेला पाहायला मिळाला आहे. मग तिसऱ्या दिवशी मार्केट नक्कीच ही कॅन्डल ग्रीन बनत गेली, परंतु तुमचा ऑप्शन या पद्धतीने कुठेतरी अशा पद्धतीने होताना पाहायला मिळतो. म्हणून मी हे डिस्कस करतो. मग इथे काय झालं, हे झालं ऑप्शन बायरसाठी. सेलरचं काय झालेलं आहे, 12 ते 146. आता काय होतं, एक काही शहाणे ट्रेडर असतात जे SL लावतात, ज्यांनी 12 जर तुम्ही 20 लावाल, 25 लावाल, 50 लावाल, तर त्यापेक्षा जास्त नाही. मग या एकाच कॅन्डलमध्ये सगळ्यांचे SL घेतले जातात आणि ज्यांनी SL लावलेला नाही आहे ना, त्यांचं काय होतं, पूर्ण कॅपिटल वाईप आउट होतं आणि मार्जिनसाठी म्हणजे तुमचं कॅपिटल कमी पडल्याच्या नंतर तुमचा ब्रोकर तुमची पोझिशन कट करतो आणि तुमच्या हाती फक्त ब्रोकरेज भरता येईल एवढे पैसे शिल्लक राहतात. तर या छोट्या छोट्या गोष्टी, आता मी यांना छोटे छोटे म्हणतोय, परंतु खरंच हे खूप मोठ्या इम्पॅक्टफुल बाबी आहेत ज्या की आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट करणार आहेत इथून पुढे तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये. आणि हे लक्षात ठेवा, कारण की मार्केट ज्या पद्धतीने बिहेव करते ना, मार्केट स्वतःला मॉडिफाय करतं, मग त्याबरोबर आपण स्वतःला अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे. खरं तर खूप वेळ घेतला आहे, खूप व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु हे महत्त्वाचं होतं. आता लेवलविषयी चर्चा करूयात. जास्त काही लेवलविषयी चर्चा करण्यासारखं नाही आहे, कारण का मार्केट कंटिन्यू वरती जात आहे, आपण त्याच झोनमध्ये आहोत आणि त्याच पद्धतीने ट्रेड प्लॅन करणार आहोत. फक्त या आठवड्यासाठीचं जे मार्किंग आहे ना, पण डाऊन साईडची जी लेवल आहे ती मार्क करून घ्या. इथे ती लेवल आहे 26,000. खरं तर 25,975 26,000 हा जो 25 पॉईंटचा झोन आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जसं आपण ठरवलं होतं की 25,560च्या खाली जात नाही तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही. इथे ही लेवल त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. अपसाईड ऑब्वियसली आजचा जो काही हाय बनलेला आहे, आजचा इन द सेन्स शुक्रवारचा, तो आहे 26,275. 77 आहे, परंतु 75. अजून थोडं क्वेश्चन घ्यायचं असेल तर तुम्ही 25 पॉईंटचं घ्या, म्हणजे 300. जोपर्यंत 26,300च्या वरती निघत नाही आहे ना, तोपर्यंत नवीन डिरेक्शनल ट्रेड आपण प्लॅन करायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, हा 300 पॉईंटचा झोन येतोय, परंतु ज्या पद्धतीची तेजी आहे, 26,000चा आपला इंडेक्स झालेला आहे, तर हा झोन खूप मोठा नाही. हां, याच्यामध्ये तुम्ही मग छोटे मोठे ट्रेड प्लॅन करा. मी डेली कॅन्डलवरती सांगतो की कशा पद्धतीने करायचे, याच्यामध्ये छोटे मोठे ट्रेड प्लॅन करा, परंतु याच्या खाली जर आपण निघतोय ना, तर कदाचित प्रॉफिट बुकिंग ट्रिगर होऊ शकते. मी शकते म्हणतोय, कारण का मार्केटमध्ये पहा, कोणत्याही रेड कॅन्डलनंतर तेवढ्याच, या 2 रेड कॅन्डलनंतर तेवढ्याच इंटेन्सिटीने ग्रीन कॅन्डल आपल्याला फॉर्म होताना पाहायला मिळत आहेत. मग आता वरती टार्गेट काय असू शकतात ते अगोदर डिस्कस करूयात. सगळ्यात महत्त्वाचं जे मंथली टार्गेट आहे, या आठवड्यात 1 तारखेला सुट्टी आहे, म्हणजे 2 तारखेला सुट्टी आहे. मग त्यामुळे आपण काय करूयात, त्या दिवशी जी मंथली कॅन्डल बनणार आहे ना सप्टेंबरची, त्यावरती एक डिस्कशन करूयात की कशा पद्धतीने कामकाज होऊ शकतं किंवा मंथली कॅन्डलचं काय सिनेरिओ आहे किंवा काय टार्गेट येत आहेत, तर त्या पद्धतीने. आता सध्याला जे टार्गेट आपल्या समोर आहे ना, ते आहे 26,600. म्हणजे जसं आपण 26,300च्या वरती निघणार आहोत, 1 तासाची कॅन्डल क्लोज किंवा 1 दिवसाची कॅन्डल क्लोज होती ना, तर पहिलंच टार्गेट 26,300चं निघत आहे. 300 पॉईंट खूप मोठा आहे, तर तुम्ही त्याला थोडं कटडाऊन करून 450 आणि 600, 150 पॉईंटमध्ये कटडाऊन करू शकता. तर 26,600च्या वरती जी लेवल येते ना, ती आहे 26,730.
26,730 आणि मग त्यानंतर आपण 850 वरती थोडं जवळजवळ लेवल असू शकतात, हे लक्षात घ्या. वरती थोडे जवळजवळ लेवल असू शकतात, म्हणून 730च्या वरतीची जी लेवल आहे ती 26,850, 26,900 आहे. 27,000 थोडं आता थोडं वाटते की मार्केट तिथे थांबू शकतं, म्हणून आपण अपसाईडच्या या लेवल ठरवू शकतो. आता डाऊन साईड काय आहे? डाऊन साईड डेलीमध्ये मी डिस्कस करेल ना, त्यावेळेस तुम्हाला सांगेल. पण डाऊन साईडसाठी आपण डेलीचे कॅन्डल फॉर्म करूयात, म्हणजे लक्षात येईल आपल्याला डेलीच्या कॅन्डलवरती. ज्या पद्धतीचं फॉर्मेशन बनलं आहे ना, त्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे. आता सेलरसाठीचं ही लेवल खूप महत्त्वाची आहे, जो की शुक्रवारी हाय बनलेला आहे आणि एक रेड कॅन्डलसुद्धा फॉर्म होताना आपल्याला पाहायला मिळालेलं, म्हणजे या लेवलला तुम्ही मार्क करून ठेवा. आता मार्केट जर फ्लॅट ओपन झालं सोमवारी किंवा गॅप डाऊन होते आणि या पद्धतीने चालायला लागते ना, तर सेलर काय करू शकतात? हा तुमचा SL प्लेस करू शकतात. म्हणजे जो काही हाय आहे 10-20 पॉईंटचं तुम्ही कुशन घ्या जर डायरेक्शनल ट्रेड असेल तर, म्हणजे 26,285, 290 हा एक SL प्लेस करून इथे सेलिंग पोझिशन क्रिएट होऊ शकतात आणि मग या सेलिंग पोझिशन या पद्धतीने खाली येऊ शकतात. आता या कुठपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे? इथे जो ब्रेकआउट पाहायला मिळालेला आहे या 2-3 कॅन्डलचा, इथे रिटेस्टिंग होऊन मार्केट वरती जाऊ शकतं. लक्षात घ्या. मग हा जो फॉल आहे एका दिवसात होऊ शकतो किंवा 2 दिवसात होऊ शकतो, म्हणून आपण याच्या खाली एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आजच्या शुक्रवारच्या कॅन्डलचा जो लो आहे म्हणजे 26,150 आहे, अगदी प्रिसाईज तुम्ही एकदा तो चेक करा किती आहे, परंतु 26,150च्या खाली तुम्ही पहिला डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त गॅप डाऊन झाल्याच्या नंतर लक्षात ठेवा की काय करायचं आहे, जे की मी उद्या डेली अनालिसिसचा व्हिडिओ आहे ना तिथे सांगेल. फक्त विकलीवरती याच्या खाली निघतोय ना, तर हे 150 पॉईंटचं टार्गेट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. हे 150 पॉईंट जर याच्या खाली निघतोय आपण, म्हणजे 25,985, 975 ही रेंज जर ब्रेक होती आहे, तर मात्र मग आपण 25,850पर्यंत जाऊ शकतो. आणि 25,850 हा एक फायनल सपोर्ट आपल्यासाठी असू शकतो. कदाचित ब्रेक होण्याची शक्यता खूप कमी आहे, पण जर झालाच तर मग ही कॅन्डल पूर्ण खाली जाऊ शकते आणि ती 1 किंवा 2 दिवसामध्येच खाली जाईल, किंवा अगदी याच्या खाली निघलं ना त्या एकाच ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला पूर्ण फॉल कवर होताना पाहायला मिळू शकतो. म्हणून फायनल टार्गेट जे येते ना ते 25,600पर्यंत येते. जाण्याची शक्यता कमी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण तेजीमध्ये आहोत आणि त्याच दिशेचे ट्रेड आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त चार्टवरती जे दिसतंय, कारण का आता ज्या पद्धतीची तेजी आहे ना, तर आपले सपोर्ट थोडे दूर होत चाललेत, रेजिस्टन्स जवळ येत चाललेत आणि सपोर्ट थोडे दूर होत चाललेत, कारण का या पद्धतीची तेजी आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा, 26,000 हे सगळ्यात बेस्ट सिनेरिओ आपला असू शकतो. काय असणार आहे? जर मार्केट इथपर्यंत येत आहे ना, तर एक छोटं मोठं प्रॉफिट बुकिंग होईल आणि मार्केट पुन्हा त्या दिशेने जाऊन मग 26,750 हे जे टार्गेट आहे 730-750 त्या दिशेने जाऊ शकतो. हा सगळ्यात बेस्ट ट्रेड या आठवड्यासाठी असू शकतो. जर याच्या खाली झालं तर एक 100-150 पॉईंट इथे फॉल होईल आणि मग त्यानंतर 200 ते 250 पॉईंटचा फॉल त्याच्या खाली, तर तो कदाचित या आठवड्यात होईल किंवा नेक्स्ट वीकवरती तो जाऊ शकतो, कारण का 4च दिवसांचा हा आठवडा आहे. हे झालं निफ्टीसाठी. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं? बँक निफ्टी थोडं क्रिटिकल आहे, म्हणजे आपण गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून म्हणा हा चॅनल ड्रॉ केलेला आहे आणि या चॅनलच्या बाहेर काय आपल्याला अजून बँक निफ्टी पडताना पाहायला मिळालेलं नाही आहे. इथे जरी वीक अगदी प्रिसाइजली केलं तर तुम्हाला इथे थोडं वीकवरती जाताना पाहायला मिळालं आहे. एकदा विकली पहा, म्हणजे तुमच्या जास्त चित्र क्लिअर होईल. निफ्टीची कॅन्डल नक्कीच विकलीवरती स्ट्रॉंग आहे, परंतु बँक निफ्टीचे नाही आहे. बँक निफ्टीमध्ये याला एक आपण शूटिंग स्टार म्हणू शकतो, किंवा तुम्ही ग्रेवस्टोन डोजी जे काही तुम्ही अभ्यासत असाल त्या पद्धतीने याला नाव द्या. म्हणजे आता ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. ती लेवल आहे 53,450, 460-65 आहे, परंतु तुम्ही 53,450 पकडून चला. म्हणजेच आता याच्यावरती जर निघतोय ना, तर या पद्धतीची एक कॅन्डल आपल्याला अगदी 55,500 ते 56,000पर्यंत घेऊन जाऊ शकते. लक्षात घ्या, 55,500 ते 56,000 म्हणजे हेच आपलं टार्गेट असणार आहे अपसाईडला. पण कधी? जर 53,450च्या वरती आपण बंद होतोय, 54,450, मी 53 म्हटलोय, 54,450च्या वरती आपण बंद होतोय, तर पहिलं टार्गेट ऑब्व्हियसली 55,000 सायकोलॉजिकल लेवल. खरं तर 54,750 आहे, परंतु तुम्ही 55,000 धरून चाला, तर 54,750, 850, 55,000 हे पहिलं टार्गेट, त्यानंतर 55,500 आणि फायनली 56,000पर्यंत आपण जाऊ शकतो. आता डाऊन साईड खूप इम्पॉर्टंट होऊ शकते इथे, कारण का या कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला, निफ्टी मग त्या केसमध्ये साईडवेज जर राहिली किंवा निफ्टीवरती थोडा प्रेशर, निफ्टी जर फॉल झाला तर मग आपण अगदी या टार्गेटपर्यंत, ती लेवल आहे 52,000ची. लक्षात घ्या, 52,000 आणि त्याच्या खालीही कदाचित येऊ शकतो. ती लेवल आहे 51,750-800 इथपर्यंत सुद्धा फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो, कारण बँक निफ्टीमध्ये मग सिव्हिअर फॉल पाहायला मिळू शकतो. निफ्टीवरती थोडा प्रेशर राहिला आणि जर निफ्टी डाऊन होती आहे तर मात्र या
जे डाऊनसाईडची ट्रेंडिंग लाईन आहे ना तिथे टेस्ट व्हायला येऊ शकतो. आणि जर निफ्टी पॉझिटिव्ह राहिली तर या लेवलला म्हणजे ती लेवलला आहे 53,000 किंवा 52,850 इथपर्यंत आपण येऊ शकतो. मग ट्रेड कसा प्लॅन करू शकता तुम्ही या वीकसाठी? जर बँक निफ्टीने 53,500 ही लेवल ब्रेक केली, 53,600 500 हा 200 पॉईंटचा झोन आहे, याच्या खाली 1 तास किंवा 1 दिवसाचं बंद जर आलं, 1 आवर किंवा 1 डेचं क्लोजिंग आलं तर एक डाऊनसाईडचा मूव्ह ट्रिगर होऊ शकतो, ज्याची 52,000 आणि मग अगदी 51,750 800पर्यंतच्या लेवलसुद्धा आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतात. म्हणजेच या आठवड्यासाठी जर शॉर्ट साईडची पोझिशन बनवायची असेल तर बँक निफ्टी प्रेफर करू शकतो आपण. कुठपर्यंत? जर 54,450च्या वरती बंद येत नाही तोपर्यंत. 54,450च्या वरती जर बँक निफ्टीमध्ये बंद आलं तर बँक निफ्टीला आउट परफॉर्म करू शकते, हे लक्षात घ्या. कारण का खूप दिवसाचं कन्सल्टेशन आहे. जरी आपल्याला अपट्रेंड वाटत असला ना तरी या चॅनलचं कन्सल्टेशन आपण धरू शकतो. याच्यावरती निघाल्यानंतर एक चांगली अपसाईडची मुवमेंट येऊ शकते. व्हिडिओ खूप मोठा होतोय कारण का सुरुवातीला आपले 6-7 मिनटं त्यासाठी खर्च झालेले आहेत. म्हणून आपण थोडक्यात उद्या डेली ॲनालिसिसमध्ये मी अजून डिटेलमध्ये याचं सांगण्याचा प्रयत्न करेन. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.